राज्य मागासवर्ग आयोगामधील राजीनामा सत्र सुरूच आहे। याआधी 3 सदस्यांना आयोगाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिलेला आहे। त्यामध्ये बबन तायवडे, सोनवणे आणि किल्लारीकर हे होते। आता त्यामध्ये आणखीन एक राजीनाम्याची भर पडलेली आहे। लक्ष्मण हाके यांनी राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिलेला आहे। लक्ष्मण हाके आता स्वतः आपल्या बरोबर आहेत। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात राजीनाम्यामागचं त्यांचं कारण काय, त्यांची काय भूमिका आहे। चौथे सदस्य आहात आणि 3 सदस्यांनी ते या महिनाभरात राजीनामे दिलेले आहेत। तुम्ही तिसरे सदस्य आहात या महिन्यात राजीनामा देणार आहे, काय नक्की कारण आहे? आमची 1 डिसेंबरला जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये आमच्या काही सदस्यांचा असा आग्रह होता की महाराष्ट्रामधल्या सर्व समाजाचा सोशो इकॉनॉमिकल सर्वे व्हावा आणि तो सर्वे आणि जी त्या सर्वेमधून जी इन्फॉर्मेशन समोर येईल ती इन्फॉर्मेशन समोर आल्यानंतर आपण मराठा समाजाचा मागासलेपणा संदर्भात पण हा असा आग्रह आमच्या काही वैयक्तिक प्रत्येकाच्या कल्पनेतून आलेला नव्हता की आम्ही त्या TORचा अर्थ लावत असताना TORमधल्या शब्दांचा अर्थ लावत असताना असा आम्ही एक अशा निष्कर्षाप्रत आलेलो होतो। त्याच्या अगोदर सुप्रीम कोर्टाची जी जजमेंट आहेत मराठा समाजाच्या मागासलेपणा संदर्भात त्यामधलाही आमच्या बाकीच्या एक्सपर्ट सदस्यांनी त्या संदर्भात मतं व्यक्त केलेली होती की जर आपण अशा पद्धतीनं यांच्या आग्रहाखातर जर आपण एकदम शॉर्टकटमध्ये काही गोष्टी करायला गेलो तर परत गायकवाड आयोगाचं ज्या पद्धतीनं सुप्रीम कोर्टामध्ये ज्या गोष्टी घडल्या त्याच रिपीट अगेन गोष्टी घडू शकतात आणि या संदर्भात जी काही एक मराठा समाजाची जी मागणी आहे तिथं फसवणूक होऊ शकते आणि ह्या गोष्टी शॉर्टकट होऊ शकतात आणि राज्य मागासवर्ग आयोगाची एक स्वायत्त एक संविधानात्मक दर्जा आहे आणि या आयोगाचं काम करत असताना आयोगानं ज्या काही गोष्टी मांडलेल्या आहेत आयोग जे काही गोष्टी करतो आहे त्या आयोगाच्या गोष्टींना खऱ्या अर्थानं एक कुठंतरी अडचण येते, डायरेक्ट इनडायरेक्ट हस्तक्षेप होतोय असा माझा डायरेक्ट आरोप आहे। मी जबाबदारीनं बोलतोय आणि म्हणून मी या पदाचा राजीनामा देत आहे। म्हणजे तुमचं म्हणणं आहे की मराठा समाजाचं जे मागासलेपण आहे ते जे सिद्ध करायचं आहे त्यासाठी वेळ लागणार आहे आणि किती वेळ लागू शकतो आणि काय त्याच्यासाठीची तयारी असेल किंवा काय कार्यक्रम असेल? खरं तर मराठा समाजाचं मागासलेपणा संदर्भातले जे काही पॅरामीटर्स निकष आणि जो आपण क्वांटम घेतलेला आहे सर्वे करायचा या सगळ्या गोष्टी जर डोळ्यासमोर ठेवल्या आणि काही गोष्टीचा डेप्थमध्ये जाऊन सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटचा आधार घेऊन किंवा शासनाच्या TORचा आधार घेऊन जर काही गोष्टी करायच्या असतील तर त्याला थोडासा वेळ लागू शकतो ही आमची भूमिका होती। या गोष्टी खरं तर या गोष्टी राज्य मागासवर्ग आयोगाच्या या गोष्टी लक्षात घ्यायला हव्या होत्या। परत एकदा जर आपण शॉर्टकट मारण्याच्या नादामध्ये किंवा काहीतरी जुजबी करण्याच्या नादामध्ये आपण परत एकदा आपण पुढं जाऊन आपल्याला अडचण येऊ शकते असा आमचा दावा होता, परंतु या बाबतीमध्ये डायरेक्ट इनडायरेक्ट काही गोष्टी घडल्या म्हणून व्यथित होऊन मी राजीनामा देत आहे। मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करायचं आहे आयोगाला, त्यासाठी शॉर्टकट मारू नये असं तुमचं म्हणणं आहे। आता साधारणतः ज्या पद्धतीने काम चालू आहे किती वेळ लागेल आणि आता काय स्टेजला आहे हे काम? मला वाटतंय राज्य मागासवर्ग आयोगाचं काम सुरू करायचं टोटल यंत्रणा हे बघा, आम्हाला ऑफिस हवं आहे, काही लोक हवे आहेत, त्या लोकांना पुरवण्यासाठी ऑफिस मिळण्यासाठी किंवा ऑफिस तयार होण्यासाठी 1 महिन्याचा टेंडरिंगचा कालावधी आहे आणि आम्ही 10-15 दिवसात कसं काय हा सर्वे करू शकतो? फॅक्टवरती कोणीही बोलायला तयार नाही, फॅक्टवरती शासन बोलायला तयार नाही। महिनाभर जर टेंडरिंगला ऑफिसचं फर्निचर किंवा ऑफिसची यंत्रणा उभी करण्यासाठी जर टेंडरिंगला 1 महिना जाणार असेल तर आम्ही 1 महिन्यात सर्वे कसा करणार आहोत? अशा अनेक गोष्टी आहेत, टेक्निकल गोष्टी आहेत। मला वाटतं त्या टेक्निकल गोष्टींपेक्षा आम्ही एक राज्य मागासवर्ग आयोगाचा सदस्य म्हणून ज्या काही गोष्टी घडतायत डायरेक्ट इनडायरेक्ट जो इंटरफिरन्स होतोय आणि स्वायत्ततेला बाधा पोचते या स्वायत्ततेच्या बाबतीमध्ये एक कॉशियस राहून मी हा राजीनामा देत आहे। आयोगाला ऑफिस नाही असं तुमचं म्हणणं आहे, त्याचबरोबर आयोगासाठी निधीचा मुद्दा होता, 400 कोटी रुपयांचा निधी मागण्यात आलेला होता, त्या आघाडीवरती काय स्थिती सध्या? त्या आघाडीवरती काहीच झालेलं नाही। गेल्या 3 वर्षापासून पाहतोय मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात थोडंसं प्रेशर क्रिएट झालं की थोडंसं आयोगाला विचारलं जातं, अदरवाईज त्या आयोगाकडे कोणी पाहत नाही। कुठलंही आमचे मानधन किरकोळ स्वरूपाची मानधन आहे ते 6-6 महिने आम्हाला दिली जात नाही आहेत, त्यामुळे तो आयोगाकडे काय म्हणून पाहतं इथलं शासन? हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे? नाही। या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये सर्व जो आजही स्थलांतरित आहे, जो आजही भटका आहे, जो आजही ज्याला आपल्या इथल्या व्यवस्थेमध्ये राहायला जागा उपलब्ध नाही, घर उपलब्ध नाही, आपण पाणी देऊ शकत नाही, त्यांना शिक्षण देऊ शकत नाही, त्यांचं मागासलेपण तपासण्याचा किंवा सर्वे करण्याचा आग्रह धरणं ही चूक आहे आमची। म्हणून तुम्ही आमच्यावरती डायरेक्ट इनडायरेक्ट प्रेशर करता आहात। पुढे जाऊन मी या गोष्टीवरती मी डिटेल बोलणार आहे, सविस्तर बोलणार आहे। आज मी कन्क्लुडिंगला येत नाही, मी अजून 1-2 दिवसानंतर मी डायरेक्ट जो इंटरफिअरन्स आहे त्याच्यावरती मी बोलणार आहे। तुम्ही म्हणणं इंटरफिअरन्स आहे, हस्तक्षेप आहे, दबाव आहे, काय स्वरूपाचा दबाव आहे, कोण दबाव टाकतंय आणि कशासाठी टाकतंय?
मी परत एकदा सांगेन तुम्हाला, मी यावरती डिटेल बोलणार आहे. अजून एक विषयाकडे मला या महाराष्ट्राचं लक्ष वेधायचं आहे. आत्ता जे ओबीसी मधल्या काही जाती आहेत त्या जातींच्या आरक्षणाला चॅलेंज करणारी एक याचिका सराटे आणि त्यांच्या कंपनीची आहे. त्याच्यामध्ये आम्ही सुद्धा पार्टी आहोत, राज्य मागासवर्ग आयोग. आणि मग राज्य मागासवर्ग आयोगानं गेल्या 1 वर्षापूर्वी आमचं ॲफिडेव्हिट तयार केलेलं आहे. त्याला उत्तर देणारं किंवा एक ॲफिडेव्हिट आमचं तयार आहे. पण गेल्या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये राज्य मागासवर्ग आयोगाच्या सेक्रेटरी ते ॲफिडेव्हिट कोर्टामध्ये सादर करत नाही आहेत. म्हणजे शासनाच्या सांगण्यावरून आम्ही कालच्या 1 डिसेंबरच्या मीटिंगमध्ये आम्ही ज्यावेळी हा प्रश्न उपस्थित केला त्यावेळी त्यांनी सांगितलं की AGMनी सांगितलं की सबमिट करू नका. मग हा डायरेक्ट इंटरफिअरन्स गव्हर्नमेंटचा नाही का राज्य मागासवर्ग आयोगाच्या कामकाजामध्ये? असे अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे मी कधीतरी सविस्तर बोलेन आणि खूप काही बोलेन. कोणाचा हस्तक्षेप आहे किंवा काय हे नाही, डायरेक्ट बोललो. नाही कशा स्वरूपाचा आहे किंवा कशासाठी हस्तक्षेप आहे किंवा प्रेशर आहे, काय करण्यासाठी सांगतात? मी त्या गोष्टीवरती मी डिटेल पुढे जाऊन बोलेन. पण मी एवढंच सांगू इच्छितो की असं जर शॉर्टकट मारत गेलात आणि कुणाच्या अजेंड्यावरती आयोग काम करू शकत नाही, आम्ही तर अजिबात करणार नाही. म्हणून मी आयोगाच्या पदाचा राजीनामा देत आहे. आणि या गोष्टी डोळ्यासमोर ठेवल्या, शासन आणि प्रशासन, मी कुणाचंही नाव घेणार नाही, त्यांचा जो काही या आयोगाच्या कामकाजामधला जो काही प्रभाव आहे, इन्फ्लुएन्स आहे, तुम्ही असंच करा. क्वेश्चनर असाच असला पाहिजे. एका सदस्यांची एंट्री आत्ता लेटेस्ट झाली आणि त्यांनी डायरेक्ट बाहेरून कुठला तरी क्वेश्चनर आणणं आणि याच्यावरती तुम्ही सह्या करा म्हणणं, हा इंटरफिअरन्स नाही का शासनाचा? असे अनेक प्रश्न आहेत. मी नंतर बोलेन यावरती. तुम्ही राजीनामा आता कोणाकडे दिलेला आहे आणि राजीनामा पत्रामध्ये काय उल्लेख केलाय? तुमची भूमिका मांडली आहे का सविस्तरपणे? मी भूमिका सविस्तरपणे मांडलेली नाही. जे काही घडतं आहे त्या प्रश्नावरती 1 डिसेंबरच्या मीटिंगमधल्या ज्या काही गोष्टी घडल्या त्यावरती व्यथित होऊन मी हा राजीनामा अध्यक्षांकडे सुपूर्द केलेला आहे. अध्यक्ष तो पुढे पाठवतील आणि मे बी अध्यक्षांनाच हा राजीनामा पाठवावा लागतो. तुम्ही कुणाचा हस्तक्षेप आहे, काय दबाव आहे ते सविस्तर सांगणार आहात. पण त्या व्यतिरिक्त तुम्ही राज्य सरकार असेल, न्यायालय असेल, कुठे तुमची अजून भूमिका मांडणार आहे? कुठलं व्यासपीठ तिकडे जाणार आहात तुमची ही भूमिका घेऊन? मी सामाजिक चळवळीमधला कार्यकर्ता आहे. मी माझं कुठलंही मागच्या वर्षभराचा अजेंडा जरी पाहिला तर मी वेगवेगळ्या, मग गावातला मदारी असेल, गावातला बेरड रामुशी असेल, गावातला पारदी असेल, गावातला कडकलक्ष्मीवाला असेल, गावातले भटके विमुक्त असतील, मला आजही रात्री 12-1 वाजता पारद्याची घरं जाळल्याचे कॉल येतात. अनेक लोकांना विस्थापित केल्याचे कॉल येतात. अनेक लोकांना गावात थांबून दिल्याचे कॉल येतात. अनेक लोकांना मॉब लिंचिंगच्या माध्यमातून नाथपंथी डवरी गोसावीला मारहाण केल्याचे, मारून टाकल्याचे कॉल येतात. अशा अनेक गोष्टीवरती आयोग फक्त एक्सक्लुजन आणि इन्क्लुजनचंच काम करतो का? आयोग या सगळ्या गोष्टीवरती कधी बघणार आहे? आणि मग हे फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे का? पुरोगामी महाराष्ट्र याला म्हणतात का? आयोगाचं 6-6 महिने वेतन, जुजबी वेतन जे 10,000च्या आतमध्ये आहे आयोगाच्या सदस्याचं. तुम्ही एका बाजूला म्हणता महाराष्ट्र शासनाच्या सचिवाचा दर्जा, एका बाजूला मुंबई हायकोर्टाचे दिवाणी अधिकार देता आणि एका बाजूला तुम्ही मानधन 6-6 महिने देऊ शकत नाही. म्हणजे इथल्या शासनाचा आणि प्रशासनाचा आयोगाकडे पाहण्याचा काय दृष्टिकोन आहे हे तुमच्या लक्षात येईल. तुम्ही न्यायालयात जाणार आहात, मुख्यमंत्री, राज्यपाल असं कुठल्या एखाद्या ठिकाणी मांडणार आहात तुमची? आम्ही निश्चित योग्य वेळी योग्य त्या डायसवरती आम्ही हे विषय मांडू. निश्चित मी तरी मांडेल, कारण मी कार्यकर्ता आहे. शेवटचा प्रश्न, मराठा आरक्षणाला तुमचा विरोध नाहीये, फक्त त्यांचं मागासले पण सिद्ध करण्यासाठी आयोगाने जी पद्धत आहे ती सविस्तरपणे अवलंबावी, एवढंच आपलं. एवढंच माझं म्हणणं आहे. मराठा समाजामध्ये सुद्धा गोरगरीब माणसं आहेत. मराठा समाजामध्ये सुद्धा आजही सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये लोक आहेत. तशा पद्धतीचे मोर्चे आंदोलन होत आहेत. आणि मग हे आहेत की नाही हे पाहिलं पाहिजे की नाही? आणि जर असतील तर मग कंपॅरिझन कुणाबरोबर होईल त्याचं? कम्पेअर टू ऑल, कम्पेअर टू ओबीसी, कम्पेअर टू अप्पर कास्ट, कुणाबरोबर कंपॅरिझन होणार आहे? तुम्ही फक्त मराठा समाजाचं मागासले पण तपासलात तर सुप्रीम कोर्टामध्ये जे गायकवाड आयोगाच्या बाबतीमध्ये झालं तेच होऊ शकतं. हा माझ्या अनुभवावरून, माझं काही जे काही तोकडं नॉलेज आहे त्या नॉलेजवरून मला वाटतं. आणि मी ही मराठा समाजाची सुद्धा यामध्ये खूप मोठी फसवणूक होऊ शकते. धन्यवाद. राज्य मागासवर्ग आयोगाच्या कामकाजावरती दबाव आहे, हस्तक्षेप आहे, त्यांना फ्रीली काम करू दिले जात नाही आणि याच कारणासाठी राजीनामा दिल्याचं लक्ष्मण हाके यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन किरण कादळेसह नितीन पाटणकर, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.